नमस्कार मंडळी. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका तुला शिकवीन चांगला धडा सध्या चांगली चर्चेत आली आहे. कारण आहे चारुलता अधिपतीची जन्मदात्री चारुलता परत आल्याने तुला शिकवीन चांगला धडा मालिकेला नवीन वळण आलं आहे. चारुलताच्या परत येण्याचे सत्य जाणून घेण्याची जेवढी अक्षराला उत्सुकता आहे तेवढी प्रेक्षकांमध्येही पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीच्या सोशल मीडियावर तुला शिकवीन चांगला धडा मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला, ज्यामध्ये एका बाजूला आनंदाची घटना घडत असून दुसऱ्या बाजूला एक धक्कादायक घटना घडताना पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये एका बाजूला अक्षरा चारुलताला घेऊन घरी आलेली पाहायला मिळत आहे, पण दुसऱ्या बाजूला चारू हाच देवाकडे प्रार्थना करत मनातल्या मनात म्हणतो की मला तुझ्याशी शेवटचं बोलायचं आहे. चारूची उणीव प्रत्येक क्षणी भासते. ज्या एका स्त्रीवर मी मनापासून प्रेम केलं तिला इतक्या लवकर माझ्यापासून दूर नेलंस. ती गेल्यापासून प्रत्येक दिवसाचं ओझं वाटतंय माझ्यावर. आता असं वाटतंय मला जगण्याचा अधिकारच नाहीये. त्यानंतर चारू हा स्वतःच्या रूममध्ये जातो. तितक्या चारुलता सूर्यवंशींच्या घरात गृहप्रवेश करते. चारुलता माप ओलांडून सूर्यवंशींच्या घरात प्रवेश करताना दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला चारू हाऊस गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता तुला शिकवीन चांगला धडा मालिकेत चारुलताच्या येण्याने सूर्यवंशी घरातील वातावरण कसं बदलते आणि चारू हाऊसला आत्महत्या करण्यापासून कोण रोखते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. चारुलता परत येण्यामागचं नेमकं काय सत्य आहे हे येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे.